शालिनी निसर्गोपचार सेंटरचा भव्य उद्घाटन सोहळा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत शनिवार 8 ऑगस्ट रोजी हॉटेल मोरिया डुबेरे नाका सिन्नर येथे उत्साहात पार पडलाय. वामनदादा कर्डक स्मारकाजवळ निसर्गोपचार केंद्रासाठी जागा देणार तसेच इमारतही बांधून देणार असल्याचं आश्वासन यावेळी मंत्री शिरसाट यांनी शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या व्यवस्थापनाला दिलंय. सिन्नरमध्ये गरजू रुग्ण आणि विशेषतः चालण्यात अडचण असलेल्या लहान मुलांसाठी सुरू करण्यात आलेल्या शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या नैसर्गिक उपचार व ॲक्युप्रेशर सेंटरचं उद्घाटन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री शिरसाट यांनी केंद्राचे संचालक डॉक्टर अश्विन फडांगे यांच्या सामाजिक व आरोग्यविषयक कार्याचं कौतुक केलंय. नायगाव घाट देशवंडी परिसरात सुरू असलेल्या वामनदादा कर्डक स्मारकाच्या बाजूची जागा निसर्गोपचार केंद्रासाठी उपलब्ध करून देणार असल्याची घोषणाही यावेळी त्यांनी केली. विशेष म्हणजे केवळ जागाच नाही तर या जागेवर केंद्राची इमारतही बांधून देण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचं आश्वासनही देण्यात आले. ग्रामीण भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील रुग्ण आणि बालकांना उपचार मिळावेत या उद्देशानं केंद्राचा विस्तार करण्यात येणार आहे. मंत्री शिरसाट यांच्या या घोषणेमुळे शालिनी निसर्गोपचार सेवा संस्थेच्या समाजोपयोगी उपक्रमाला मोठं बळ मिळाल्याची भावनाही यावेळी व्यवस्थापनाने व्यक्त केली. आज मी मुद्दामून डॉक्टर अश्विनने बोलवल्यामुळे इथं आलो. खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर सार्वजनिक जीवनामध्ये कोणतंही व्यंग आलं, अँटिबायोटिकच्या आपण उपचार करत असतो, आयुर्वेदिक करत असतो, होमिओपॅथिक करत असतो, परंतु या डॉक्टरांनी निसर्ग उपचार जे आहेत त्या माध्यमातून अनेक मुलांना बरं करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी आता इथं पाहिलं, अनेक पालकांना भेटलो, कोणी कोल्हापूरहून आलेलं आहे, कोणी फलटणहून आलंय, कोणी कुठून आलेले आहेत, अनेक वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेल्या मुलांचा इथं इलाज होतो. त्यांच्या चेहऱ्यावर ते समाधान आहे. बरं, ह्याला काही खर्चिक नाही, तो स्वतःहून त्याच्यामध्ये असल्यामुळं तो कुठेही कुणाकडून पैसा घेत नाही, स्वतः भाडं भरतोय, जेवणाची राहण्याची व्यवस्था करतोय. असेल तुमच्याकडे फीस देण्यासारखं तर द्या, नसेल परंतु उपचार केल्याशिवाय जाऊ नका हा म्हणणारा हा डॉक्टर. म्हणून मी आज मुद्दामून त्याच्या या भेट द्यायला आलो आणि मला पाहून आनंद झाला. एक वेगळं काम तो या ठिकाणी करतोय. मी त्याला निश्चितच एक आश्वासन दिलं. देशवंडीला जे काही आता आम्ही वामनदादा कर्डकाचं स्मारक जे बनवतोय त्याच्या बाजूला सुद्धा काही जागा तिथं आहे. तिथेही सुद्धा जर त्याचं जर एक केंद्र जर बनवता जर आलं तर निश्चितच त्याला मी मदत करायचा प्रयत्न करणार आहे. अनेक गरजूवंतांना जी सेवा तो देतोय त्याला तोड नाहीये. म्हणून मी त्याला खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो त्या सर्वांतर्फे, त्या पालकांतर्फे, आणि भविष्यामध्ये त्याच्या हातून असेच काम हो अशी शुभेच्छा. 2008 पासून जो माझा प्रवास आहे तो कुठंतरी माझ्या कार्याचा सन्मान मला भेटला. आणि मी जे नॅचरोपॅथीमध्ये जे कार्य करत आहे, बिना गोळ्या औषधी, कुठल्या प्रकारचे गोळ्या औषधं न देता मॅन्युअली हाताने ट्रीटमेंट करत आहे, त्याद्वारे लहान मुलं जर ठीक होत आहे मला सर्वात जास्त आनंद आहे. आणि आमची तिसरी पिढी आहे. पहिली पिढी आमची कावीळची औषध देत होती, दुसऱ्या पिढीमध्ये पॅरालिसिसवरती जास्त उपचार केला आमच्या आईने, आणि आमची जी तिसरी पिढी आहे हे लहान मुलांवरती आपण जास्त चालवण्यामध्ये मदत करतो नॅचरोपॅथी पद्धतीने. सर्वात जास्त आनंद ह्या पण गोष्टीचा आहे की साहेबांनी सेंटर बांधून देण्याचं आणि जागा सर्व देऊन हे जे कार्य केलंय आणि त्यांनी जेवढं दखल देऊन आज एवढा विचार केला त्याचा मी मनापासून धन्यवाद करतो. आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व कसे पटवून द्याल? आजच्या धावपळीच्या जीवनामध्ये निसर्गोपचाराचे महत्त्व, नैसर्गिक उपचार पद्धती ही खूप जुनी पद्धती आहे. आपण घरी सुद्धा पद्धती करू शकतो. सर्वात जास्त तुम्ही टायमावरती झोपा, टायमावरती लाईफस्टाईल, टायमावरती जेवण करा आणि तुमचं जीवन आहार भोजनावरती सर्व काही गोष्टी सर्व जर केल्या तर शक्यतो नॅचरोपॅथी म्हणजे काय, स्वतःची क्षमता तुम्ही वाढवा, जी प्राकृतिक क्षमता आहे. आणि तुम्हाला कुठल्या प्रकारचं जर तुम्हाला जर वाटतंय की ही गोष्ट खाल्ल्यामुळे मला प्रॉब्लेम आहे किंवा ही गोष्ट केल्यामुळे असं आहे, व्यायाम करा, एक्सरसाइज करा, योगा करा, हाच माझा उद्देश सर्वात जास्त मला वाटतं. मोफत शिबिराबद्दल काय सांगाल? मोफत शिबिराबद्दल असा विषय आहे की माझ्या इथे जे लोक येतात तर साहेबांच्या हस्ते साहेब माझ्याकडे येणार होते, पण मग मी काय विचार केला की साहेब तर येतात तर माझं सेंटर आहे तर मी कंटिन्युअसली 15 दिवसानंतर एक दिवस ज्या मुलांसाठी आपण जे लांबून येतात ज्यांना पैसे भरायचे हे नसते
त्यासाठी आपण मोफत उपचार दर 15 दिवसांनी ठेवणार आहे. भविष्यात कोणकोणत्या सेवा आपण आपल्यातर्फे देणार आहात आरोग्य सेवा? नाही, आरोग्य सेवामध्ये म्हटलं तर सर्व नॅचरोपॅथी सेवा, आयुर्वेदाचे किंवा पंचकर्माचे, मसाज थेरपी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, याच्या अल्टरनेटिव्ह मेडिसिन असो, सर्व ज्या पॅथी आहे आयुर्वेदामध्ये आयुष्यामध्ये जे बसतात ते आपण पॅथी देण्याचा अलग अलग डॉक्टर्स किंवा टीम बनवून आपण हे कार्य करू असं मला वाटतं. जाता जाता गरजू रुग्ण तसेच पालकांना काय संदेश द्याल? आता गरजू रुग्णांना मी हा एकच संदेश देईन की तुम्हाला जर येण्याचा जर प्रबंध होत नसेल किंवा यांना अडचण असेल तर तुम्ही शालिनी निसर्ग उपचार केंद्रामध्ये दर 15 दिवसांनी आपण शिबिरचं आयोजन करतो. तर त्या शिबिरामध्ये तुम्ही नाव नोंदणी द्या, तुमचा नंबर आला तुम्हाला कॉल करतील आणि तुम्ही येऊन जा. आणि थोड्या दिवसातच आपण काही सुविधा मी करतच राहतो. आले काय ज्या सुविधा होईल त्याचा पण मी प्रयास करेन. स्टार 24 फास्ट न्यूज साठी प्रकाश शेळके, सिन्नर.